वकिलांनी असं सांगितलेलं आहे की आदित्य ठाकरे यांचा त्याच्यामध्ये काही संबंध असल्याचं दिसून येते। दिशा साली यांच्या वडिलांनी जी नव्यानं पिटिशन केलेली होती कोर्टामध्ये त्याचं उत्तर देत असताना सरकारी वकिलांच्या वकिलांनी उत्तर देणार। काही भाजपचे नेते मंत्री शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते। आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेची तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। तर कारण आम्ही नेहमी म्हणत होतो याच्यामध्ये काही आदित्य ठाकरेंचं रिलेशन नाही, तरी सुद्धा हे नेते कुठेतरी मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून, राज्यात कुठेतरी इलेक्शन आहे म्हणून, बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून या विषयावर त्या ठिकाणी खोटी माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत होते। आता पोलीस प्रशासनानेच म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठेतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठेतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो।